काय पाहिजे पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कॅच गेले फलंदाज बाद. वळीयत मैदानावरती पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली आहे. नवाज खान आपला फॉर्म, आपली कन्सिस्टन्सी, आपली टेम्परामेंट, स्किल्स मैदानावरती त्याने दाखवून दिले आहे. जबरदस्त खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. करण कटोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आत, ज्याने कालच्या दिवसामध्ये अक्षरशः मैदान गाजवलं होतं, तोच करण कटोरे मैदानाच्या आत फलंदाजीसाठी. नवाज खान समोर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालाय. चेंडूंवरती दोन फलंदाज बाद झालेत आणि मग असं असताना एक गोष्ट पुन्हा एकदा आयोजकांकडून आपण सूचना करतोय. वन साइड रोहा कोलाड या संघाचा 12वा प्रतिनिधी टी शर्ट घालून उपलब्ध नव्हता, म्हणून त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जात आहे. अजूनही आपला प्रतिनिधी टी शर्ट मध्ये आलेला नाहीये, याची आपण दखल घ्या. विराट 11 संघाला ही 2 धावांची पेनल्टी दिली जाते. मॅच चालू ठेवा प्लीज. 2 धावांची पेनल्टी आपण ऑलरेडी दिलेली आहे, याची आपण दखल घ्या. चला मॅच आपण चालू ठेवायची आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना गारद केलं गेलंय. जीवन दिवकर नवीन फलंदाज मैदानाच्या आत. नवाज खान गोलंदाजीमध्ये आता मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. हॅट्रिकची संधी आहे. श्री धावीर चषक 2025 मधील पहिली हॅट्रिक नवाज खान आपल्या नावावरती करणार का? एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट कव्हर मध्ये तैनात करण्यात आलंय. डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात करण्यात आलंय. जीवन देवकर यावेळेला तयार नव्हता आणि म्हणून का होईना डेड बॉलचा इशारा आलाय. मित्रांनो लक्षात घ्या, जास्तीचा वेळ वाया घालवू नका, आपल्यालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्रिमूर्ती दत्त नौखार सोनखार विरुद्ध वन साइड विराट 11 रोहा या 2 संघादरम्यानची ही लढत आहे. बक्षीस पात्र ही लढत असणार आहे. या 2 संघांमधून जो संघ विजेतेपद प्राप्त करेल त्याला विजयाश्री होईल. कॅच पकडण्याची नामी संधी. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स थोडे कमी पडलेत. मुजीब त्या ठिकाणी उपलब्ध होता, थोडासा शॉट राहिला आणि त्याचमुळे का होईना हॅट्रिक चुकली आहे. हरकत नाही, 2 धावा धाफलकावरती आल्या आहेत. नवाजचा हा चेंडू सुद्धा विकेट मिळावी अशाच पद्धतीचा होता. कॅच पकडायला हवी होती. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला होता. यावेळेला ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे. डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीची फेक. केवळ एका समाधान मानावं लागेल. राजेशजी पिंपळे साहेब, आपण बाळासाहेब महाबळे यांच्या गाडीजवळ त्वरित उपलब्ध व्हा. राजेश पिंपळे, आपल्याला या ठिकाणी विनंतीक्रम सूचना केली जाईल. पहिला षटक प्रगतीपथावरती 3 षटकांचा सामना. 3 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा चित्रविचित्र घटना घडल्यात. सामना चांगला आहे. मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र स्लोवर वन चेंडू. फलंदाज तयार होता. बॅकफुट वरून चेंडूला पुल केलंय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार. या इनिंग मधील पहिला चौकार.
नवाज खान चांगली गोलंदाजी करतोय असं वाटत असताना मात्र स्लोवर वनचा चेंडू अंगलटी आलाय. आहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. नवाजने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिलाय. षटक क्रमांक 1 पूर्ण, 7 धावा, 2 फलंदाज बाद. अशा पद्धतीची स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे. जे जे रसिक मायबाप प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून आणि जे जे प्रेक्षक युट्यूब वरती आपल्याला लाईव्ह पाहतायत ना, त्यांची एक अपेक्षा असेल की त्रिमूर्ती दत्त नवखार सोनखार या संघाच्या 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा व्हाव्यात, जेणेकरून एक चांगली फायटिंग स्कोर होईल. मॅच जिंको कोणीही, मात्र शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली तर मजा येते. विनंती असेल सन्माननीय पत्रकार महादेवजी सरसांबे, आपण जर इथं आला असाल तर मुख्य व्यासपीठावर येऊन आसन असतं. वा महादेवजी सरसांबे. काल आणि आज आपण पाहिलं तर श्री धावीर चषक 2025च्या माध्यमातून बरेचसे रती महारथी मान्यवर यांनी उपस्थिती दाखवली. या स्पर्धेवरती प्रेम आणि या स्पर्धेसोबतचा असलेला जिव्हाळा त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलाय. प्रत्येक मान्यवराचा आपण धन्यवाद करूयात. या स्पर्धेचं लोकप्रियता अधिकाधिक वर्षानुवर्ष वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 13 वर्षापूर्वी एक संकल्पना आली होती धावीर महाराजांच्या नावाने एक स्पर्धा ठेवायची, आणि सातत्यपूर्ण 13 वर्ष, यशस्वी 13 वर्षांचा पल्ला पार केलेला आपण पाहतोय. आयोजन मंडळीचं कौतुक करूयात. कौतुक होईल न होईल तोपर्यंत रिव्हर स्वीप, स्विच हिट, चेंडू जाईल सीमारेषा पार. जीवन दिवकर ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा या वेळेला मात्र थर्ड मॅनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल. चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट, लगातारचा दुसरा षटकार. विभागाचा सुपुत्र आज धावीर चषक 2025च्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध होता येतं, आणि हेच चित्र मैदानावरती त्याने दाखवून दिलंय. प्रेशर हँडल करतोय. लगातारच्या तिसरा चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ह्या वेळेला आलाय अंगलटी, आणि जीवन दिवकरला आता मात्र व्हावं लागेल बाद. रिव्हर्स काय खेळण्याची गरज आहे, जिथे मुजीब सारखा गोलंदाज चांगली कामगिरी मैदानावरती करून दाखवतोय. मुजीब रिफाई आपण जर पाहिला नाही, अनुभवी खेळाडू आहे. भले त्याच्यावरती 2 षटकार खेचू देत, तदनंतर केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी उपयुक्त आहे, आणि ते मैदानावरती त्यांनी दाखवून दिलंय. अमर नवीन फलंदाज मैदानावरती. एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील विकेटच्या समोर पकडला गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स. फलंदाज विकेटच्या समोर पकडला गेलाय. मुजीफने लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना बाद केलंय. हॅट्रिकची संधी आहे. यंदाची रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिली वहिली हॅट्रिक मुजीफ रिफाईच्या नावावरती आहे, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? श्री धावीर चषक 2025 मधली सुद्धा पहिली हॅट्रिक मुजीफ रिफाई स्वतःच्या नावावरती करणार का, यासाठीची जगदोजहद मैदानावरती पाहायला मिळेल. जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आत संजय सातमकर आलाय. संजय एक अनुभवी खेळाडू जरूर आहे, ज्यांनी चांगला खेळ करून दाखवलाय. फार कमी वयामध्ये जबाबदारी ज्यांनी स्वीकारायला शिकलंय, आणि आज मात्र त्रिमूर्ती दत्त नवखार सोनखार या संघासाठी तो प्रतिनिधित्व करतोय. हॅट्रिक साठीचा चेंडू, या वेळेला
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धावफलकावरती मिळेल. 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. मी आधीच म्हटलं होतं मित्रांनो, 35 ते 40 धावा जर 3 षटकांमध्ये आल्या ना तर ही मॅच चांगल्या पद्धतीची होऊ शकेल. पहिल्या 10 चेंडूंमध्ये 20 धावा आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. किती धावा येणार? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड फटका. फलंदाज चुकला कुठे? त्याने आधीच ठरवलं की मी आडव्या पट्ट्याने खेळणार, आधीच ठरवलं की मी बॅकफूट वरून पूल करणार, आणि मग असं असताना हा निर्णय त्याच्या अंगलटी आलाय. मुजीब कडे असलेला अनुभव त्याने वापरलाय आणि चेंडू कट झाला. चेंडूने आपली दिशा बदलली आणि त्याचमुळे का होईना फलंदाज चारी मुंड्या चित झालेला आपण पाहतोय. इधर चला मी उधर चला, जाने कहा मी किधर चला असं वाटू लागलंय. कधी ऑप्शनच्या बाहेर, कधी लेग स्टंपच्या बाहेर. हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर पकडला गेला. पंचांनी चेंडूला दंडित केलं आणि तदनंतर मात्र 21 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. चांगला खेळ मैदानावरती सुरू आहे. या वेळेला आडवा बाटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला नमस्कार म्हणत चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. पोचलाय 27 ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं केवळ 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये ना दसरा ना दिवाळी, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला तब्बल 20 धावा दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात, ज्यामध्ये जीवन दिवकरने लगावलेले 2 षटकार उपयुक्त ठरले. तदनंतर मात्र संजय सातमकरने लगावलेला शिक्कामोर्तब षटकार तो सुद्धा उपयुक्त ठरलाय. बरं, शेवटच्या चेंडूवरती जो षटकार लगावला ना तिथे क्षेत्ररक्षकाची सुद्धा मदत मिळाली आहे. ही कॅच पकडता आली पाहिजे होती, मात्र अशा वेळेला जीवनदान मिळालंय. धावफलक आपण पाहिलं तर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. इथून शेवटच्या षटकामध्ये 12 ते 15 धावा आल्या ना तर मॅच इंटरेस्टिंग होईल. रसिक मायबाप प्रेक्षकांना हवं काय? संडे आहे, त्याला फंडे करायचं आहे. रोमहर्षक मॅचेस बघायला प्रत्येकाला आवडतं आणि श्री धावीर चषक मित्रांनो म्हटलं ना तर सातत्याने 13 वर्ष रोमहर्षक मॅचेस या आपल्याला पाहायला मिळालेत. भव्य दिव्य आयोजन आणि चांगल्या प्रकारची क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये ज्या 2 संघांनी अक्षरशः मैदानावरती धुमाकूळ केला आणि प्रतिस्पर्धी संघांना घरी पाठवलं असे दोनही संघ, त्रिमूर्ती दत्त नवखार सोनखार संघ तर दुसऱ्या बाजूला वन साइड विराट 11 रोहा, हे दोनही संघ आपण पाहिले मैदानावरती अक्षरशः कल्ला करतायत. बक्षीस पात्रची लढत मैदानावरती आहे. हा सामना जो जिंकेल तो बक्षीस पात्र मध्ये प्रवेश करेल. राईट आर्म राऊंड विकेट, कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे त्याचा या ठिकाणी वेध घेतला गेला. शोधलं की सापडतं हे मैदानावरती दाखवून दिलं. चौकार. वरती सुरुवातीपासून आलाय, ओपनिंगला आलाय आणि टक धरून राहिलाय. 3 चेंडूंचा सामना केलाय, त्यापैकी 2 चेंडू त्यांनी सीमारेषा पार ठोकलेत. कमालीचा खेळ मैदानावरती आहे. चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीच्या मोर्चावरती ऋतिक माळी आहे. ऋतिकचा फुल टॉस, आसमानी बुलंदी, विस्फोटक षटकार. क्रिकेट विश्वातील सर्वात खराब चेंडू म्हणून ज्याला मानलं जातं त्याच चेंडूवरती षटकार खेचला गेलाय. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण युट्यूबवरती रसिक मायबाप प्रेक्षक मनमुराद या स्पर्धेचा आनंद लुटतायत.
यावेळेला बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय फलंदाज, बीट झालाय. मातीची विकेट, कमालीची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजच कौतुक करावं लागणार आहे. काल ज्या गोलंदाजानेच एक अष्टपैलू खेळ करून दाखवला ऋतिक माळी, आज पहिल्या 2 चेंडूंवरती तो थोडासा नर्वस पाहायला मिळाला. मात्र नर्वसनेस दूर केलाय. स्वतःला कमबॅक करून देणं गरजेचं होतं आणि त्याच दिशेने वाटचाल. आहा, ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मानस, इच्छा, स्वप्न बरंच काही होतं. मात्र या चेंडूने स्वप्नभंग केलंय. हर्षद तावरी मैदानावरती मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. 6 चेंडूंमध्ये 14 धावा ज्याच्या खात्यामध्ये आहेत. मग अशा वेळेला लगातारचे 2 चेंडू डॉट जिवारी लागतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहे. एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. आहा, यावेळेला मात्र दिशाचे भटके, अंपायरजीने दिये फटके. चेंडू अपसमच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी या चेंडूला जाणलं, हेरलं, ओळखलं. काय घडलं मैदानावरती? ओव्हरथ्रो जरूर झालाय. ही धाव घेता आली असती का? संजय सातमकर नाराज आहे, पूर्णपणे नाराज आहे. हर्षदला ही धाव घ्यायला पाहिजे होती असा काहीसा इशारा त्याच्या वागण्यातून पाहायला मिळालाय. धाव झाली असती. मात्र हर्षदने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. हे 2 चेंडू महत्वाची आहे. धावफलकावरती 38 धावा, 4 फलंदाज बाद झालेत. आहा, यावेळेला मात्र पुन्हा एकदा यावेळेचा चांगला चेंडू आलाय. ऋतिक माळीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हर्षदच्या कॉन्फिडन्सचा अक्षरशः चुरा केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस होता. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय आणि तोच काटा फलंदाजाच्या मनाला आणि जीवाला रुततोय. 38 ऑन स्कोरबोर्ड. प्रत्येक जण म्हणतोय हर्षद हे तो मुमकिन आहे, तो मारेल. आणि त्याच प्रयत्नामध्ये चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये अबाधित राहता येईल हे 1 साइड विराट 11 रोहा कोलाड संघाला माहिती आहे आणि मैदानावरती त्यांनी ते करून सुद्धा दाखवलंय. खेळ मैदानावरती पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस निर्धारित 3 षटकांच्या या मॅच मध्ये धावफलकावरती 38 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी 13च्या सरासरीने 39 धावा कराव्या लागणार आहेत. बरं, कहाणीमध्ये आणखीन एक ट्विस्ट आणूयात. बरेच जण विसरले असतील, मॅचच्या सुरुवातीला आपण 2 धावांची पेनल्टी सुद्धा डिक्लेअर केली होती. त्यामुळे 38 मध्ये 2चं इक्वेशन आपण वाढवणार आहोत. 40 धावा धावफलकावरती आपण पकडू. विजयासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. श्री धावीर चषक 2025 जिथे चांगल्या प्रकारची मॅच मैदानावरती आपण पाहतोय. बघा, स्क्रीनवरती आपण पाहिलं टीम मीटिंग घेतली गेली. नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्र आले, थॉट शेअर केले गेले. अनुभवी खेळाडूंनी काही संदेश दिले, काही सल्ले दिले आणि नवोदित खेळाडू घडण्यासाठी या टीम मीटिंग्स अत्यंत महत्त्वाचे असतात. ज्या टीम मध्ये नवाज खान आहे, ज्या टीम मध्ये आपण पाहिलं ऋतिक माळी आहे, ज्या टीम मध्ये आपण पाहिलं तर मुजीब सुद्धा आहे, असे अनुभवी खेळाडू असताना नवोदित खेळाडूंना खऱ्या अर्थानं पर्वणी आहे. 18 चेंडू विजयासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक रोहाकरांच्या मनामध्ये धगधग वाढली आहे. सामना रोहा कोलाडच्या बाजूने जाणार की सामना सोनखार नवखार गावांच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सलामीची जोडी मैदानावरती कोण येणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. श्री धावीर चषक 2025 4 जानेवारी पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज 5 जानेवारी स्पर्धेचा दुसरा दिवस आणि विलक्षण लोकप्रियता या स्पर्धेला लाभलेली आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये मात्र तरी सुद्धा धावीर चषकची लोकप्रियता कणभरही किंबहुना क्षणभरही कमी झालेली नाही आहे. हे या स्पर्धेचं यश आहे. श्री धावीर चषक 2025 सातत्याने 13 वर्ष क्रिकेटमय वातावरण ज्यांनी मैदानावरती उपलब्ध करून दिले. 13 वर्ष प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी नवेपण यावं यासाठी ज्यांनी जिद्द चिकाटी या भावनेने खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून दिलं अशा सर्व धर्मधुरंदर यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय तुषारजी शिंदे यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं तन मन धन आपल्या दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी सन्माननीय धनंजयजी पोकळे साहेब, संकेतजी देशमुख साहेब, बाळाजी महाबळे साहेब, राजू केरकर साहेब, तदनंतर राकेशजी पडवळ,
दत्ता महागावकर, नारायण मोरे यांनी खेळपट्टीसाठी अफाट मेहनत घेतली आहे. तदनंतर गणेशजी पाटील, तदनंतर नरेशजी सकपाळ, विनोदजी चोरगे, परशुराम लोखंडे, उद्देशजी पोंडगे आणि इतर सर्व मंडळींनी अफाट मेहनत घेतली आहे. आणि ह्या मेहनतीचं फळ म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा, या मेहनतीचं फळ म्हणजे या क्रिकेट स्पर्धेचं यश आणि लोकप्रियता आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे. 18 चेंडू विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 41 धावा. सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला आपण पाहतोय नवाज खान, तर दुसऱ्या बाजूला ऋतिक माळी. पारंपरिक जोडी आहे. पारंपरिक इतक्यासाठी म्हणेन, काल जितक्या काही मॅचेस झाल्या ना त्या सर्व मॅचेस मध्ये हीच जोडी मैदानावरती आपण पाहिलं. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघासाठी ज्यांनी सलामीची जोडी म्हणून काम पार पाडले. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय नवाज खान, असा खेळाडू ज्याने राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल पातळीवरती सुद्धा क्रिकेट खेळलंय. चला, इथून मात्र विनंती असणार आहे नवखार सोनखार संघाला, अजिबात वेळ वाया घालू नका मित्रांनो. क्रिकेटचं स्पिरिट जपलं पाहिजे, आपण सुद्धा खेळाडूवृत्ती दाखवली पाहिजे. 18 चेंडू चांगल्या लाईटमध्ये प्रतिस्पर्धी संघाला सामना करायला मिळेल या दिशेने आपण सुद्धा वाटचाल केली पाहिजे. पहिला चेंडू स्लोवर वन चेंडू होता, फलंदाजासाठी फसवा चेंडू होता, मात्र ऑप्शमच्या बाहेर पकडला गेलाय. आउटसाइड दी ऑप्शम. नवाज खान थोडासा बीट झाला होता, मात्र लेंथ पूर्णपणे आणि लाईन पूर्णपणे आपण पाहिली चुकीची होती. वाईड चेंडू, एक्स्ट्राची धाव. आता मात्र कॅल्क्युलेशन बदलेल. 18 चेंडूंमध्ये 40 धावा. पेनल्टीच्या 2 धावा ज्या वाचवल्या होत्या ना त्यातली 1 धाव वेस्ट केली आहे. इथे मात्र पुल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. चौकार. धाडसी फटका खेळला. याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. क्षेत्ररक्षक कुठे आहे त्याचा अंदाज घेतला गेला, मग त्याच्या डोक्यावरील फटका कसा जाईल ते त्याने मैदानावरती आधी पर्स्पेक्टिव्ह क्लिअर केला. विचार क्लिअर केले ना तर फटके सुद्धा सीमारेषेच्या बाहेर क्लिअर करता येतात. आणि हेच मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला चेंडू बराच कालावधी हवेत आहे. मित्रा, कॅच पकडलीस ना तर मॅच मध्ये येता येईल. नवाज खानची कॅच आहे, वर्षभर लक्षात ठेवेल. श्री धावीर चषक 2025 मध्ये बक्षीस पात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय. कॅच पकडली जाते. अभिषेकने गोलंदाजी तुफानी केली आहे. नवाज खानला स्वस्तात बाद केलंय. जबरदस्त आनंद. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका फसला होता, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला आणि त्याचमुळे का होईना अभिषेकला कॅच पकडण्याची नामी संधी होती. आपला फॉलो थ्रू एक्सटेंड केलाय. चांगला खेळ मैदानावरती. पहिली विकेट या वेळेला गेली आहे. पहिला हादरा वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघाला लागलेला आपण पाहतोय. बघा, नाणेफेकीच्या वेळेला सांगितलं होतं आमच्याकडे चांगली साईड आहे, मात्र चांगली गुणवत्ता प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा आहे. हे मैदानावरती अभिषेकने गोलंदाजीमध्ये दाखवलं. भले त्याचा पहिला चेंडू वाईड आला, भले त्याचा पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मात्र तदनंतर केलेलं कमबॅक सुखावणार आहे, आनंददायी आहे. नवाज खान सारख्या फलंदाजाला, धर्मधुरंधर फलंदाजाला त्याने बाद केले. आज सोशल मीडिया दुमदुमणार आहे. नवखार सोनखार संघ ही विकेट नक्की आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती टाकेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट ट्रॅव्हल करेल. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत 1 धाव अगदी सहज पद्धतीने. सायंकाळच्या वेळेला अगदी विनिंग वॉक घ्यावा, गार्डन मध्ये फिरावं ना, त्या पद्धतीने धाव पूर्ण केली आहे. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रति षटक आपण जर पाहिलं तर 13 ते 14 ची सरासरी राखणं गरजेचं आहे. आणि मग असं असताना पहिल्या 3 चेंडूंवरती 6 धावा. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. आने वाले 15 गेंदे जीत के लिए 35 रनों की जरूरत. रिमेनिंग 15 डिलिव्हरीज, 35 रन्स नीड्स टू विन. बक्षीस पात्र सामना आहे मैदानावरती. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. शार्प मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडा तैनात जाण्यात आलाय. थोडा पुढे उभा राहिला, त्याला अंदाज आला
आणि तदनंतर मात्र एका धावेवरती समाधान. प्रतिषटक 13 ते 14ची सरासरी राखावी लागणार आहे, कारण सामना केवळ 3 षटकांचा आहे. वाऱ्याचा प्रवाह कुठे आहे याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. आता मात्र ऑनसाइडच्या दिशेने वाऱ्याचा प्रवाह वाहत्या दिशेने पाहायला मिळणार आहे. मग कुठच्या दिशेने मोठे फटके येतील हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, आउटफील्ड एक्स्ट्रीमली फास्ट, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. मैदानाच्या आत चांगली कामगिरी करून दाखवतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला बाहेरच्या दिशेने सफल झालाय, आपले हात एक्सटेंड केलेत आणि तदनंतर मात्र कमालीची फटकेबाजी मैदानावरती. धावफलक आता मात्र 11, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आहा, अपील जरूर करण्यात आलं, मात्र या अपिलामध्ये केवळ आणि केवळ उत्साह आहे. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता 11 वरती 1. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक 15ची सरासरी राखायची आहे. रसिक मायबाप प्रेक्षकांनी सकाळी जी गर्दी केली होती ना, त्याच प्रकारची गर्दी सायंकाळपर्यंत टिकून राहिली आहे. सर्दी येऊ देत, ऊन येऊ देत, पुन्हा थंडी येऊ देत, तरी सुद्धा श्री धावीर चषक वरती असलेलं प्रेम किंबहुना या स्पर्धेतले असलेलं आयोजन बघायला रसिक मायबाप प्रेक्षक नेहमी गर्दी करतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळाले. 12 चेंडू 30 धावा. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय त्रिमूर्ती दत्त सोनखार नौखार संघ. एका बाजूला आपण पाहिलं व्यावसायिक खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती गैनीनाथ कटोरे. माजी उपसरपंच नावे गैनीनाथ कटोरे आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी मैदानावरती करून देत आहेत. का संघ कर्णधार संघ व्यवस्थापकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय. 40+ खेळाडू मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर ऋतिकला तंबूचा रस्ता दाखवत आहेत. एखाद्या 25 ते 26 वर्षाच्या मुलाला लाजवावं अशा पद्धतीची गोलंदाजी, असा फिटनेस त्यांनी अजूनही मैदानावरती अबाधित ठेवलेला आपण पाहतोय. जनरली आपण जर पाहिलं ना, तर 40च्या पुढे जर जे लोक जातात त्यांची पोट पुढे येतं है ना. मग अशा वेळेला गैनीनाथ कटोरेने आपला खेळ मैदानावरती चालू ठेवला आणि मग चांगला खेळ त्याचं पृथक्करण त्यांनी मैदानावरती करून दिलेला आपण पाहतोय. मेहनती खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे, नेहमी चिकाटीने मैदानावरती खेळत असतात. कुठचीही मॅच कुठच्याही क्षणाला सोडत नाही. चिकाटी वृत्ती माणसाकडे असली पाहिजे आणि ते गैनीनाथ कटोरेंकडे आहे हे पाहायला मिळालंय. त्रिमूर्ती दत्त नौखार सोनखार नौखार संघ आज मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. संघ भावना ही काय असते त्यांनी दाखवून दिली. TEAM टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर या संकल्पनेवरती, संघ भावनेवरती इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आणखीन एक अनुभवी खेळाडू द्वारकानाथ भोई, ज्यांच्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा फार महत्वाची आहे, ज्यांच्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा नेहमी नशीबवान आहे, ज्यांनी गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं अर्धशतक झळकावलं होतं. यावर्षी सुद्धा आपण पाहिलं संघ अडचणीत असताना मोठे षटकार खेचलेत. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला पार केले. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत नाममात्र एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 12 धावा, 2 फलंदाज बाद, 1.2 षटकं इथून समाप्त झाली आहेत. एका बाजूला वन साइड विराट 11 रोहा कुलाड संघ, ज्यांना जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 29 धावा हव्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर त्रिमूर्ती दत्त सोनखार नौखार संघ आहे, ज्यांना आणखीन 2 विकेट्स पाहिजेत. मैदानावरती काय घडलंय, चेंडू बराच कालावधी हवेत, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाहीये. निर्जन स्थळी चेंडूने ट्रॅव्हल केलाय, सेफ गेलाय, केवळ 1 धाव. मित्रांनो बघा, दुसरं षटक गैनीनाथ कटोरे टाकतोय, मग तिसरं षटक संदीप बटारे टाकणार का?
बरं टाकणार तर मग त्याच्या फिरकीच्या समोर वन साइड विराट 11 रोहा संघ कशा पद्धतीने खेळी करणार हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. संदीप बटारे मागचे 2 ते 3 वर्ष व्यावसायिक संघांमध्ये सुद्धा खेळताना आपण त्याला पाहिलंय. त्यामुळे ही मॅच चुरशीची होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. शरीरापासून दूर चेंडू, फलंदाजासोबत यष्टीरक्षक, बीट पंच नाखुश, चेंडू मात्र ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. वाईट डिलिव्हरी, एक्स्ट्राची धाव, ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील या 2 धावा. मोमेंटम तर शिफ्ट होणार नाही ना, याकडे लक्ष द्यावं लागेल. 15 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. बघा वैविध्यता टाकण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर जरा जास्तच चेंडू बाहेर वळला आणि द्वारकानाथ यांना या चेंडूचा अंदाज आलाय. बरेच वर्ष एकत्रित क्रिकेट खेळलंय आणि मग हा अनुभव त्यांचा पणाला लावलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा जो कट आहे, चेंडूचा जो स्पिन आहे ना, हा तोडण्याचा प्रयत्न केला गेला चेतनच्या माध्यमातून. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, केवळ 1 धाव मिळणार आहे. पहिल्या 10 चेंडूंवरती 16 धावा आल्यात. उर्वरित 8 चेंडूंमध्ये 25 धावा करायच्या आहेत. म्हणजे जे आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला करता नाही आलंय ते 8 चेंडूंमध्ये 25 धावा करायच्या आहेत. लक्ष मोठा आहे. एखादा मोठा फटका द्वारकानाथ भोई आणि विराट 11 रोहा संघाला आत्मविश्वास वाढवून देईल. मोठा फटका आलाय. चेंडू बराच कालावधी हवेत, क्षेत्ररक्षकांना पार करेल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर संजीवनी आणणारा षटकार. इज द ओनली नंबर. जबरदस्त कामगिरी द्वारकानाथ भोई आज मैदानावरती करून दाखवतायत. डाऊन द ग्राउंड चेंडूवरती स्टेप आउट केलं आणि तदनंतर मात्र आक्रमक हल्ला मैदानावरती केलाय. 22 धावा, 2 फलंदाज बाद. षटकातील शेवटचा चेंडू आहे. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नांमध्ये मात्र यश मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. 2 षटकांची सांगता, 12ची सरासरी, 24 धावा धाफलकावरती लागल्यात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. चला सोनकार नौकार संघ, अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. दखल घ्या. टीम मीटिंग इथे अलाउड नाहीये. कारण मित्रांनो लक्षात घ्या, खेळाडूवृत्ती दाखवायला लागणार आहे. चांगल्या लाईट मध्ये मॅच समाप्त होणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा घरी जाताना आनंद वाटला पाहिजे की आपण खेळाडूवृत्ती दाखवली आणि म्हणूनच चांगली मॅच पाहायला मिळाली. वाऱ्याचा प्रवाह, 6 चेंडू 17 धावा. एका बाजूला वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ, तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती दत्त नौखार सोनखार संघ आहे. ही कर्तृत्वाची, ही अस्तित्वाची लढाई आहे. श्री धावीर चषक 2025 मध्ये येणारा प्रत्येक सामना हा अटीतटीचा होतो हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. हा या स्पर्धेचा इतिहास आहे. चला मॅच लगेच चालू करा. गैनीनाथ आणि विकेट किपर दोघांना सुद्धा ही विनंती कम सूचना आहे. मित्रांनो अजिबात वेळ वाया घालवू नकात. आपल्याकडे एवढा अनुभव आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावू शकता. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही याची प्लीज कृपया खबरदारी बाळगा. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती चेतन म्हात्रे. याच चेतन म्हात्रेने कालचा दिवस गाजवलाय. यावेळेला संदीप बटारे गोलंदाजीसाठी आलेत आणि मग त्यांच्या गोलंदाजीमध्ये सरप्राइजेस नेहमी असतात आणि सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. फिरकीची जादू. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना, 21व्या शतकातील प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मग द्वारकानाथ भोई ते मारू शकतात का? हो नक्की मारू शकतात आणि त्यांनी त्याची सुरुवात करून सुद्धा दिली आहे. 3 चेंडूंमध्ये 300चा स्ट्राईक रेट, 9 धावांवरती खेळत आहेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती संदीप बटारे. फिरकीची जादू. स्टंपिंगचा जोरदार अपील. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाईल. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, जबरदस्त मॅच मैदानावरती आपण पाहतोय. फिरकीची जादू. महाराष्ट्राने आपण पाहिले ना, लोकसंगीताचा वारसा आहे महाराष्ट्राला. मग आपण ढोलकीच्या तालावरती बऱ्याच जणांना नाचताना पाहिलंय. इथे मात्र फिरकीच्या तालावरती फलंदाजांना अक्षरशः नाचवलं जातंय. जबरदस्त कामगिरी संदीप बटारे. आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी आज त्याने मैदानावरती करून दाखवली.
श्री धावीर चषक 2025 मध्ये ज्या ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे ना, त्या त्या खेळाडूंना यश मिळालंय, नावलौकिक मिळालंय आणि खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान सुद्धा पाहायला मिळालं. नॉट आउटचा इशारा आलाय. ऑल राईट, फलंदाज सेफ आहे. द्वारकानाथ भोई रिप्ले मध्ये आपण पाहतोय पुढे जरूर सरसावले होते, मात्र जसं लक्षात आलं की आपण फटका खेळत असताना मिस केलंय, लगेचच पाठी येण्याचे प्रयत्न केले गेले. ड्रीम्स क्रिकेट बॅट पहिली टेकली आहे, जबरदस्त ग्राउंड केलं गेलं, 360 डिग्री बॅट फेरली गेली. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इतका पुढे आला होता ना की विकेट किपरकडे घरी जाऊन नाश्ता करून पुन्हा येऊन विकेटवरती चेंडू लावायला वेळ होता, एवढा फलंदाज पुढे आलाय. स्टंप्ड फलंदाज बाद. एक ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, विकेट किपरचं सुद्धा आपण करूयात कौतुक. भास्कर सातमकर आपल्याकडे असलेला अनुभव आणि आज स्वतः कर्णधार पद भूषवत आहेत. चांगली कामगिरी विकेटच्या पाठीमागे, मास्टरमाइंड आणि अगदी त्याच वेळेला स्वतःला शांत ठेवलंय. प्रतिस्पर्धी संघामध्ये कितीही व्यवसाय खेळाडू असू देत, आपल्याकडे गुणवत्ता आहे, आपल्याकडे अनुभव आहे आणि हेच मैदानावरती गैनीनाथ कटोरे, भास्कर सातमकर आणि संदीप बटारे यांनी दाखवून दिलंय. जबरदस्त खेळ मैदानावरती केलाय. अनुभव ही एक शिदोरी असते आणि तीच शिदोरी आज त्यांनी वापरली आहे, योग्य वेळेला वापरली आहे. स्ट्राईक एंड वरती मुजीफ रिफाई. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू आपण पाहिला, पंच नाराज आहेत, पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती मिळणार आहे. 26 ऑन स्कोरबोर्ड. टप्पा पडल्यानंतर चेंडू जरा लेगस्टम्पच्या बराच बाहेर गेलाय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती जरूर आहे, मात्र कधी कधी जास्तीचे व्हेरिएशन आपल्याला अंगलटी सुद्धा येतात, कधीतरी महाग सुद्धा ठरतात, हे आपण पाहायला मिळतंय. मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचणार का आणि कॅच पकडणार का, त्याचं उत्तर हो आलंय. आणि आणखीन एक फलंदाज मुजीफ रिफाई बॅक टू पावलीन. रसिक मायबाप प्रेक्षकांना जणू काही मॅचचा रिझल्ट माहिती झालाय. काही जणांनी स्टार्टर मारले, काही जणांनी किक मारले, काही जणांनी 11 नंबरची बस पकडली आणि घरच्या दिशेने वाट धरली आहे. कारण या मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता बाकी, कारण धावफलकावरती 26 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी आपण पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ इथे मात्र बॅकफूट वरती आलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीच्या जादूईने आज मैदानावरती त्यांना नामोहरण केलंय, 4 मुंड्या चित केलंय. मग तो गैनीनाथ कटोरे असू देत, मग तो संदीप बटारे असू देत, काय जबरदस्त खेळ या दोघांनी करून दिलाय. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतणार आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ ना बाकी आहे. चांगला सामना, चांगली मॅच. संदीप बटारे यावेळेला मात्र चांगली कामगिरी करून देतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या सकलेन पाहायला मिळालाय. एका चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता. जे शक्य नाही ते करायचंय. संदीप बटारे आपल्या करिअर मधील येस, या ठिकाणी संदीप बटारेने विकेट हॅट्रिक सुद्धा प्राप्त केली आहे. जबरदस्त खेळ. मॅच एवढी रोमहर्षक होती ना, मग अशा वेळेला संदीप बटारेची हॅट्रिक सुद्धा कुठेतरी आमच्या गुणलेखकांकडून दुर्लक्ष झालं. मात्र कमालीचा खेळ मैदानावरती संदीप बटारेने करून दाखवलाय. धावीर चषक 2025 मधील पहिली हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली गेली आहे.
बघा आधीची क्वालिफिकेशनची मॅच झाली जिथे लगातारचे 3 षटकार आले, ती हॅट्रिक झाली आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक मिळाले. त्यामुळे ज्यांनी सातत्य कन्सिस्टन्सी दाखवली आहे त्यांनी विजेतेपद प्राप्त केले आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय त्रिमूर्ती दत्त नौखार सोनखार संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. व्हेरी वेल डन. क्रिस मधून बाहेर यायचंय, क्रिस मधून बाहेर यायचंय. गैनीनाथ कडोरे क्रिस सोडून बाहेर यायचंय. अरे बॅटिंगच करणार 19 6 वाजता कोण मग काय तेच करते कोण फिल्डिंग घेणार काय.